क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हाला काय वाटलं की मी ॲमेझॉन रेन फॉरेस्टमध्येच रमलेलो आहे, मी कितूर वॉटरफॉलमध्येच रमलेलो तसं नाही आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की अखेर मी इथं पत्रकार म्हणून आलेलो आहे. सुट्टीचा दिवस मिळाल्यानंतर त्याचा योग्य फायदा घेतला. मस्तपैकी कितूर वॉटरफॉल्सचा अगदी अप्रतिम अनुभव घेतला. तो तुमच्याबरोबर शेअरही केला. तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. परंतु आता जे मी कॅमेरासमोर उभा आहे त्याचं कारण अगदी स्पष्ट आहे आणि महत्त्वाचं आहे, आणि ते म्हणजे भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा उपांत्य सामना मी मागं दाखवत असलेल्या प्रॉव्हिडन्स क्रिकेट ग्राउंडवरती होणार आहे. आणि त्याच्याकरता भारतीय संघाची कशी तयारी आहे, काय महत्त्वाचे मुद्दे आहेत याच्याविषयीच मी तुमच्याशी बोलणार आहे. तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका. बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. सगळ्यांना कल्पना आहे की इंग्लंड आणि भारतीय संघामध्ये तुलनात्मक खूप फरक नाही आहे. त्यांच्याकडे आक्रमक बॅट्समन आहेत, आपल्याकडे आक्रमक बॅट्समन आहेत. त्यांची बॉलिंग, फास्ट बॉलिंग चांगली आहे. जोफ्रा आर्चर घ्या, मार्क वूड घ्या. आपल्याकडे सुद्धा अर्शदीप, नंतर बुमराह याच्यासारखे. त्यांच्याकडे स्पिनर आहेत आदिल रशीद, मोईन अली. आपल्याकडे स्पिनर आहेत रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव. म्हणून बदल काय होणार नाही आहे. त्यांचा कॅप्टन आक्रमक बॅट्समन आहे, आपला कॅप्टन आक्रमक बॅट्समन आहे. त्या अर्थाने फरक होणार नाही आहे. फरक एका गोष्टीचाच आहे की उपांत्य फेरीमध्ये या विकेटवरती, या वातावरणामध्ये कुठला संघ नीडर क्रिकेट खेळू शकतो. मी मुद्दाम हा शब्द याच्याकरता वापरतो आहे. परत सांगावंसं वाटतं की T20 क्रिकेट सांभाळून खेळण्याची गोष्ट नाही आहे. तुम्हाला बिनधास्त बेधडकच क्रिकेट खेळायला लागेल. त्यामुळे भारतीय संघाने ती टेम्पलेट यूज केलेली आहे. आणि आपला जो कॅप्टन आहे रोहित शर्मा, त्यांनी बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं जे संतांनी म्हणून ठेवलेलं आहे ती गोष्ट केली आहे. बडबड नाही, त्यांनी स्वतःने बॅटिंगनी ते करून दाखवलं आणि त्याचा परिणाम भारतीय संघावरती सकारात्मक झाला आहे, मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यामध्ये सुद्धा वेगळ्या काही गोष्टी करायला लागतील अशातली गोष्ट नाही आहे, परंतु काही मुद्द्यांवरती लक्ष द्यायला लागेल. आपण थोडंसं इंग्लंडकडे पहिल्यांदा सरकूया. इंग्लंड संघाचा कॅप्टन जोस बटलर, फिल सॉल्ट, जॉनी बेस्टो या तिघांना भारतीय संघाच्या विरुद्ध खेळण्याचं, भारतीय गोलंदाजांविरुद्ध खेळण्याचा पुरेसा अनुभव आहे. फिरकीला खेळण्याचा पुरेसा अनुभव आहे. त्यांच्याकडे कौशल्य आहे. त्यामुळे त्यांना रोखण्याचं नाही, त्यांना आऊट काढण्याचे काहीतरी मार्ग शोधायला लागतील. त्याचबरोबर त्यांचे जे स्पिनर आहेत, मला वाटतं जोफ्रा आर्चर, मार्क वूड हे परिणाम साधणार नाहीत असं माझं म्हणणं नाही. दर्जेदार ते बॉलर आहेत, परंतु खरा परिणाम कुणी साधला आहे? आदिल रशीदनी साधलेला आहे. गेल्या सामन्यामध्ये जसं ऑस्ट्रेलियन संघाच्या ॲडम झंपाला आपण डोक्यावर बसवलेलं नाही आहे, रोहित शर्मानी त्याचा खरपूस समाचार घेतला, तसं मला वाटतं आदिल रशीदला डोक्यावर बसून देऊन चालणार नाही. या काही मुद्द्यांवरती भारतीय संघाला लक्ष द्यायला लागणार आहे, कारण आपल्याला कल्पना आहे इंग्लंड संघसुद्धा भारतीय संघावरती तुटून पडायची शक्यता आहे. आता भारतीय संघाविषयी बोलूयात. रोहित शर्मा, विराट कोहलीची सलामी कोणत्याही सामन्यामध्ये योग्य कामगिरी करू शकलेली नाही आहे. रोहित शर्माच्या 2 इनिंग अफलातून राहिल्या आहेत. गेली इनिंग तर काय म्हणजे त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे अशी त्याची इनिंग होती. पण विराट कोहलीचा अपयश आता डोळ्यामध्ये सलतं आहे. सगळ्या सामन्यामध्ये तो खूप लवकर आऊट झाला आहे, काही नाही कित्येक वेळेला तो 0वर आऊट झालेला आहे. भारतीय संघ आत्ताच्या टप्प्यावरती येऊन त्याच्यात बदल करेल, टीममध्ये बदल करेल असं मला आत्ता तरी वाटत नाही आहे. विराट कोहलीविषयीच त्यांना भरोसा ठेवायला लागेल, पुढं जायला लागेल. तो बिग मॅच प्लेअर आहे असा जो भरोसा भारतीय टीमला वाटतो आहे त्याच्यावरती विश्वास ठेवायला लागेल. परंतु सलामीला चांगली धावसंख्या होणं हे संघाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असतो. ती जर का करता आली नाही तर नंतरच्या काळातला प्रवास हा किंचित अडखळत होऊ शकतो. भारतीय संघाच्या दृष्टीने मिडल ऑर्डरची एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. खेळाडू आता मोठी इनिंग खेळायचा विचार करत नाही आहेत, आपापलं योगदान देण्याचा विचार करतायत. हा फार चांगला मुद्दा आहे. 30-35 लोक म्हणतील अरे हे 30-35 करतायत. अहो पण त्या 30-35च आपल्याला 180चा टप्पा गाठून देत आहेत, त्याच्या पुढं घेऊन जात आहेत. त्यामुळे आत्ता मोठी खेळी कुणीतरी हिरो बनायचा प्रयत्न करत आहे हा विचार भारतीय संघाच्या मनात नाही आहे, जी अत्यंत चांगली गोष्ट आहे. रोहित शर्मासारखी इनिंग कोण खेळेल, का स्वतः रोहित शर्मा परत एकदा खेळेल, ही मला पडलेली उत्सुकता आहे. त्यामुळे आदिल रशीदच्या गोलंदाजीला डोक्यावर न बसून देणं हे भारतीय संघाचं मुख्य काम आहे. विराट कोहली
खूप विचारमग्न दिसला. परवा जेव्हा मला तो एअरपोर्टवरती भेटला, सेंट लुशियाच्या भेटला, प्रेमाने बोलला, पण तो विचारमग्न दिसला. तो इतका स्वाभिमानी खेळाडू आहे की आपल्या संघाला आपण योगदान देऊ शकत नाही आहे याची सल त्याच्या मनामध्ये. त्यामुळे एक गोष्ट नक्की सांगतो तुम्हाला, जेव्हा कधी त्याला जम बसवता येईल तो मोठी इनिंग खेळेल, इम्पॅक्टफुल इनिंग खेळेल असा विश्वास मलासुद्धा वाटतो आहे. गेल्या काही सामन्यामध्ये हार्दिक पांड्यानी योग्य वेळी योग्य बॅटिंग करून दाखवलेली आहे. हे करत असताना एक गोष्ट लक्षात आली का, मान वरती ठेवून तो सिक्सर मारत नाही, मान खाली ठेवतो, बॉलवरती नजर ठेवतो आणि मग एक रट्टा देतो. त्याने गेल्या सामन्यामध्ये एक कव्हर्समध्ये जी सिक्सर मारली होती ती लाजवाब होती. भारतीय संघाच्या दृष्टीने मिडल ऑर्डरमध्ये शिवम दुबेला अजून बॉलिंग मिळालेलं नाही आहे, पण बॅटिंगची जी काही त्याच्याकडनं अपेक्षा आहे तो पूर्ण करतो आहे. हार्दिक पांड्या बॉलिंग बॅटिंग दोन्हीची अपेक्षा पूर्ण करतोय. थोडा कमी पडतोय तो रवींद्र जडेजा. रवींद्र जडेजाला म्हणावा तसा काय म्हणतात कामगिरी करता आलेली नाही, लय सापडलेली नाही आहे. गेल्या सामन्यामध्ये त्यांनी एक झेल सोडला. सगळ्यांना वाटलं की अरे त्यांनी झेल सोडले, अगोदरच्या सामन्यात सोडला तो खूप सोपा होता. गेल्या सामन्यातला झेल नजरेला सामान्य लोकांना सोपा दिसेल, तो अजिबात सोपा नव्हता. बाउंड्री लाईनवरती तो उभा होता, बॉल त्याच्याकडे येत असताना वाऱ्याच्या उलट्या झोतामुळे बॉल ओढला गेला आणि बॉल त्याच्या पुढं पडला, त्याच्या हातनं कॅच सुटला. जडेजाला तो कॅच घेता आला असता, मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही आहे. मला एवढाच मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे, क्रिकेट जेवढं लांबनं सोपं दिसतं तेवढं अजिबात नाही आहे. मैदानावरच्या बऱ्याच गोष्टी त्याला कारणीभूत ठरतात. आता त्या मैदानाविषयी बोलतो. प्रॉव्हिडन्स क्रिकेट ग्राउंडचं मैदान हे चांगल्यापैकी मोठं आहे. सेंट लुशियाप्रमाणे त्याच्या बाउंड्री लाईनसुद्धा बऱ्यापैकी मोठ्या आहेत. परिणाम एकच आहे, गेले काही दिवस गयाना म्हणजे जॉर्जटाऊनला रिमझिम का वाहिना पाऊस पडतोय, रात्री थोडा जास्त पाऊस पडतोय. परिणामी या मैदानावरच्या कर्मचाऱ्यांना, ग्राउंड्समनना विकेट तयार करायची तेवढी संधी मिळालेली नाही आहे. त्याचा परिणाम सामन्यावरती काय होतो हे बघायला लागेल. अजून एक गोष्ट, या विकेट्सवरती थोडी का वैना फिरकीला साथ मिळते, त्याचा परिणाम मोईन अली, आदिल रशीद आणि आपल्या बाजूला अक्षर पटेल, जडेजा आणि कुलदीप यादव कसा घेतात ही फार औत्सुक्याची गोष्ट आहे. कारण त्याच्यावरती सामना अवलंबून आहे. या विकेटवरती भारतीय बॉलर्सनी जुळवून घेतलेलं आहे, इंग्लिश बॉलर्सनी जुळवून घेतलं आहे असं मला अजून तरी वाटत नाही आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचा अनुभव काय सांगतो? तुमचं ऑब्झर्वेशन काय असतं मला जरूर सांगा. मी काल गेलेलो होतो कितूर वॉटरफॉल्सला. तो धबधबा कोसळताना बघून मी जो शेवट केला होता तो परत मला तुम्हाला सांगा असा वाटतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यामध्ये रोहित शर्माच्या बॅटमधनं धावांचा असाच धबधबा निघालेला होता. त्यांनी जे सिक्सर मारले 8 त्या अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहेत. अपेक्षा एवढीच आहेत, रोहित शर्मा स्वतः, विराट कोहली असू देत, शिवम दुबे असू देत, सूर्यकुमार यादव असू देत, सगळ्यांनी मिळून धावांचा धबधबा या उपांत्य फेरीत काढावा. एकच आहे, हवामानाची साथ मिळायला पाहिजे. कारण सामन्याच्या दिवशीसुद्धा पाऊस पडायची शक्यता आहे. मधल्या एका तासामध्ये जास्त पाऊस पडायची शक्यता आहे. सामना पावसाने धुतला जाणार नाही असं हवामान खातं अगदी खात्रीने सांगतं आहे. तोच एक दिलाशाचा विषय आहे. अजून एक शेवटची गोष्ट सांगतो. 2019 साली ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड कप झाला होता. त्याच्या उपांत्य फेरीमध्ये याच इंग्लिश टीमनी भारतीय संघाला पराभवाचा भला मोठा झटका दिलेला होता. जसा 23च्या मुख्य वर्ल्ड कपमधला झटका जो होता, ती जखम जी होती ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याने त्याच्यावरती बारीक मलम आपल्याला लावता आलेलं आहे. आता वेळ आलेली आहे इंग्लंड संघाचा पराभव करण्याची आणि 19च्या वर्ल्ड कपचा वचपा काढण्याची. त्या दृष्टीने भारतीय संघ आत्ताच्या घडीला या मैदानावरती सराव करतोय, तयारी करतोय आणि मला वाटतं उपांत्य फेरीसाठी भारतीय संघ सज्ज आहे. तुमची ऑब्झर्वेशन काय आहेत मला ऐकायची उत्सुकता आहे. भारतीय संघाबाबत तुमच्या अपेक्षा काय आहेत मला ऐकायचे आहे. तुमचे मुद्दे काय आहेत मला समजून घ्यायचे आहेत. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूब अकाउंट लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता जरा भारतीय संघाची प्रॅक्टिससुद्धा बघतो. बाय बाय. त्याच्याबरोबर नंतर रोहित शर्मा प्रेस कॉन्फरन्स पण करणार आहे, त्याचीसुद्धा वेगळी बातमी मी तुम्हाला नंतर देईन. आत्ता पहिला प्रॅक्टिसला जातो. बाय बाय.